की उदय सामंत आता राजभवनावर दाखल होत आहेत, राज्यपालांची ते भेट घेतील? तर आपण बघतोय उदय सामंत जे आहेत ते शिंदेसाठीचं जे पत्र आहे ते घेऊन राजभवनात दाखल होत आहेत। तर आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, काय अधिकची माहिती मिळते? कारण शपथविधीला काही तास उरलेले असताना विविध राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळतंय। सुनील, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? सामंत आता राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, ते पत्र घेऊन चाललेले आहेत, काय अधिक माहिती? सुनील काळे जे आमचे प्रतिनिधी आहेत, आपला संपर्क होत नाही, मात्र आत्ताची या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आमदार उदय सामंत शिवसेनेचं जे शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी राजभवनमध्ये दाखल झालेलं आहे आणि राजभवनमध्ये दाखल झाल्यानंतर उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आहे। एकनाथ शिंदे नक्की काय भूमिका घेणार या संदर्भातलं हे शिष्टमंडळ आहे आणि ज्या पद्धतीनं 5:30 वाजता शपथविधी होतोय, ठरलंच नव्हतं की नक्की काय त्यांची भूमिका आहे, पण जे आता उदय सामंत यांच्याकडून जी माहिती मिळते त्यानुसार की उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे ही भूमिका घेणार आहेत आणि त्यानंतर या सरकारमध्ये सहभागी होतील अशा पद्धतीची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। आणि त्या संदर्भातलं पत्र जे आहे ते आज राजभवनवरती राज्यपाल राधाकृष्णन यांना देण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे, ज्यामध्ये उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ होते। यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे नेते गेले होते, त्यानंतर पूर्ण नेते जे आहेत ते सागर बंगल्यावरती दाखल झाले होते, त्यामध्ये अब्दुल सत्तार होते, त्याचबरोबर उदय सामंत होते आणि त्यानंतर जी भूमिका घेण्यात आली त्या भूमिकेनंतर हे पत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्यात आलं आणि त्यानंतर आता राजभवनवरती हे नेते दाखल झालेले आहेत। नक्की सुनील, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आणि आता